महाराष्ट्रातल्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी पुढच्या अर्ध्या तासात. पण सुरुवातीला हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नाशिक भाजपमध्ये आयारामांना निष्ठावंतांचा विरोध. विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांची गिरीश महाजनांसमोर घोषणाबाजी. पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नाही. पक्षप्रवेशावर बोलताना देवयानी फरांदे भाऊ. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसची नवी खेळी. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित सोबत आघाडी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. प्रशांत जगतापांच्या काँग्रेस प्रवेशाच्या मुद्द्यावरून पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. जगतापांनी प्रवेश केल्यास काँग्रेस नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता. नवी मुंबईत भाजप शिवसेनेच्या समितीची बैठक. मंदा म्हात्रे शिवसेनेच्या नेत्यांसोबत बसल्यानं चर्चेला उधाण. तर भाजपचे निवडणूक प्रमुख माजी खासदार संजीव नाईकांची बैठकीला दांडी. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का. शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा. निकटवर्तीय कार्यकर्त्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे होत्या नाराज. आणि नागपुरात शिवसेना भाजपचं ठरलं. महापालिकेत एकत्र लढणार निवडणूक. थोड्याच वेळात होणार घोषणा. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा आलेला आहे. जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आला आहे आणि ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा बघायला मिळतोय. जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळते. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. अजित, जिल्हा महिला प्रमुख जे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. एकंदरीत नाराजी बघायला मिळते. त्या फक्त जिल्हा प्रमुख नाहीये तर त्या राज्यमंत्री दर्जा असलेल्या आर्थिक विकास महिला महामंडळाच्या अध्यक्ष होत्या. जे फक्त पत्र निघालं होतं पण त्याचा GR जारी केला नव्हता, तेव्हापासून ते नाराज होत्या. आणि आज कांदा बसायला कावळा बसायला आणि बांधून तुटायला एक प्रकार घडला. त्यांच्या अत्यंत जवळचा त्यांच्या प्रभागातला वायचळ नावाचा एक शाखा प्रमुख आहे. त्याने शिवसेनेच्याच भूषण भोईर यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं काही चॅनल्सवरती की यांना तिकीट देऊ नका, कारण का भूषण भोईर हे ते स्थानिक पदाधिकारी नसून किंवा स्थानिक नसून दुसऱ्या ठिकाणी राहतात असं वक्तव्य केलं. त्यामुळे वायचळची तिथून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्याचं पद जे आहे ते काढून टाकण्यात आलं. आणि तो राग जो आहे किंवा ती नाराजी जी आहे ती मीनाक्षी शिंदे यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली होती. त्याला वायचळ याला काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे. शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे, प्रेशर टॅक्टिक आहे. पण ज्या पद्धतीनं सध्या निवडणूक वातावरण आहे त्या निवडणूक वातावरणामध्ये अशा पद्धतीनं राजीनामा देणं किंवा वरिष्ठांकडे कोणत्याही प्रकारे चर्चा न करून थेट राजीनामा देणं, यावर आता शिवसेनेच्या वरिष्ठांनी देखील संताप व्यक्त केला की जर मीनाक्षी शिंदे यांनी याबाबत वरिष्ठांनी चर्चा केली असती तर त्यातून मार्ग काढता आला असता. अशा पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये या पद्धतीनं दबाव तंत्र वापरणं हे कितपत योग्य आहे याबद्दल देखील आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे आहेत मीनाक्षी शिंदे यांना जाब विचारतील. निश्चित अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा आलेला आहे. जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय. ठाण्यामध्ये एकंदरीतच शिवसेनेत नाराजी नाट्य असल्याचं बघायला मिळत आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलाय. जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. बुधवारी ठाकरे बंधूंनी राजकीय युतीची घोषणा केली. पण या नव्या राजकीय युतीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. ठाकरेंच्या एकीवरून सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवरून राजकीय वादाला तोंड फुटलं. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे.
ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीयदृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. काही फरक पडणार नाही तर मग रिॲक्शन कशा करतात येतं. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवत्या कशाला सगळेच. अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा ही युती कशी अमुक आहे तमुक आहे वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना, सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू, 16 जानेवारी. दरम्यान पक्षप्रवेश आणि फोडाफोडीच्या मुद्द्यावरनं शिंदे आणि राऊतांमध्ये सामना रंगला. अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार. शिंदेने पण स्वतःचं मुलं सांभाळावीत ना. भारतीय जनता पक्ष त्यांची मुलं पळवणार आहे. भारतीय जनता पक्ष मी त्या जसे कुत्रे पकडाच्या गाड्या असतात ना पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेले आहेत. आणि महानगरपालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवत आहे. एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत. स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे. तर एकीकडे मुंबईचा महापौर आमचाच होईल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय, तेही पाहूया. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. पुन्हा एकदा या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणून अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा हे दाखवायचं. आम्ही कोणाला महापौर बनवण्याकरता या ठिकाणी ही लढाई लढत नाहीये. एखादा महापौर बनला नाही बनला यांनी काही फरक पडत नाही. आमची लढाई ही मुंबईकरांची लढाई आहे. युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हां, तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? सत्तेसाठीच ना. उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली खरी, पण आता जागा वाटपात दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षातील बड्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी आत्तापासूनच फिल्डिंग लावली आहे आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नशिबी निराशा येण्याची शक्यता आहे. तब्बल 8 वर्षांनंतर निवडणुका होऊ घातलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्यात, तसंच इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण पक्षातील बडे नेते घरात उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. निष्ठावंतांच्या हाती आश्वासनाची शिदुरी पडते की काय, असाच प्रश्न आहे. निवडणूक पालिकेसाठी या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता लॉबिंग केली जाते. नातेवाईकांसाठी ही लॉबिंग होताना आपण बघतोय. विनायक राऊत मुलगा किंवा मुलीसाठी वाकोल्यातून इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक विनोद घोसाळकर देखील धाकटी सून पूजा घोसाळकरसाठी दहिसरमधनं इच्छुक आहेत. तर खासदार संजय दिना पाटील मुलीसाठी भांडूपमधून इच्छुक आहेत. तर सुनील प्रभू मुलासाठी गोरेगावातनं इच्छुक आहेत. अजय चौधरी सुनेकरता परळमधनं इच्छुक आहेत. तर वरळीतील मोठा नेता मुलीसाठी वरळीतून इच्छुक असल्याचं कळतंय. श्रद्धा जाधव मुलासाठी वडाळ्यातून इच्छुक असल्याचं कळतंय. तर दगडू सकपाळ मुलीकरता इच्छुक आहेत. लालबागमधून इच्छुक असल्याचं कळतंय. तर सुनील शिंदेंचा भाऊ प्रभादेवीमधनं इच्छुक आहे, तोही देखील प्रयत्न करतोय. तर अजिंक्य धात्रक कुलाब्यातून इच्छुक आहे.
काय ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले. कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. घराणेशाही सगळ्यात कुठे असेल तर तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाची घराणेशाही कुठेच नाही. त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना. सत्ता कोणाला पाहिजे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेते कोणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी उचलायच्या. एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना, काय फरक पडतो? नातेवाईकाला घेतात, प्रत्येक पक्षावाले देतात, परंतु ते एका लिमिट पर्यंत असतं. तुम्हाला सत्ताच घाशात घालायची, ही तुमची मानसिकता चुकीची.